श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. भावनेचे महत्त्व. एकदा कुऱ्हाड आणि लाकडाचा दांडा यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता. दोघेही स्वतःला अतिशय शक्तिशाली असल्याचे सांगत होते. लाकडाचा दांडा नंतर शांत झाला, मात्र कुऱ्हाडीची बडबड मात्र अखंडपणे चालूच होती. कुऱ्हाडीला प्रचंड अहंकार होता. ती रागाच्या भरात काय वाटेल ते बोलत सुटली होती. अरे लाकडाच्या दांडक्या, तू स्वतःला काय समजतोस? तुझी शक्ती माझ्या पुढे पाणी भरते. मी ठरवलं तर मोठे मोठे वृक्ष मी सहज कापून काढते. तुझ्यासारख्या दांड्याने माझ्याशी वैर घेणं चांगलं नाहीये, आणि तू माझी बरोबरी करू सुद्धा नकोस. लाकडाचा दांडा कुऱ्हाडीचे अहंकारी सुरातील बोलणं मन लावून ऐकत होता. काही काळ बडबड केल्यावर कुऱ्हाड शांत झाली. मग लाकडाचा दांडा बोलू लागला. तू जे म्हणत आहेस ना, हे सर्व खरं आहे. तू झाडं सुद्धा तोडू शकतेस. तुझी शक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे. हे जरी सगळं खरं असलं, पण तू एका गोष्टीकडे लक्ष दिलं नाहीस. ते म्हणजे तू वरीलपैकी कोणतेही काम एकट्याने करू शकत नाही. तुला प्रत्येक गोष्टीत माझ्या सहकार्याची गरज लागणारच. तू कोणतेच काम एकटीच्या जीवावर कधीच करू शकणार नाहीस. हे तुला माहीत असून सुद्धा तू नको त्या शक्तीचा गर्व बाळगून आहेस. तेव्हा स्वतःला यापासून वेळीच सावर, अन्यथा तुला कुणीही किंमत देणार नाही. कुऱ्हाडीला तिची चूक समजली व तिने दांड्याची माफी मागितली. म्हणजेच काय? समर्थाने उत्तमाचा भाग दिला. सहकार्य आणि भावना महत्वाची असते. अहंकारातून सहकार्य भावनेला जर तडा गेला तर काम करता येणं अशक्य. परस्पर संबंधी आदरभाव ठेवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण विचार केला, कोणाला किंमत द्यावी आणि कोणाला किंमत नाही जरी दिली तरी फरक पडत नाही. ज्याप्रमाणे आपल्या देहाला, बघा समर्थांनी कसा बोध दिलेला आहे. आपल्या या देहाला किंमत आहे का हो? आपण जर विचार केला, हा आपल्याला फुकट मिळालेला आहे, त्याला किंमत आहे का? नाहीये. कारण या देहाची किंमत पैशामध्ये मोजता येत नाही. परंतु जेव्हा देह आजारी पडतो किंवा देहावर अचानकपणे संकट ओढवतं, प्रसंग येतं, अडचणी येतात, तेव्हा त्याला संकटाची बघा प्रत्यक्षपणे त्या देहाची किंमत कळते. मग अहंकार आपल्यामध्ये जर आला, लोभ आला, गर्व आला, तर प्रत्यक्षपणे आपण आपलं महत्त्व वाढवत असतो. मग शेवटी काय आहे? लोभ, गर्व, अभिमान सर्व गोष्टी येऊन ते प्रश्न सुटणारे आहेत का? नाहीये. याचा अर्थ समर्थाने उत्तमाचं सांगितलं. कुऱ्हाड आणि लाकडाचा दांडा दोघ जण असतात. आता कुऱ्हाडीचं महत्त्व आपल्याला माहिती आहे आणि त्याचा जो दांडा असतो त्याचा सुद्धा वापर आपल्याला माहिती आहे. परंतु एखादे वृक्ष तोडायचं आहे तर कुऱ्हाडीने तुटणार आहे का? तुटणार आहे. जर दोघांनी बरोबर साथ दिली तरच. एकट्याने तोडायला गेलात, नुसतं कुऱ्हाडीने तोडायला गेलात तर होईल का? नाहीये. त्याच्यासोबत त्याला
तो लाकडाचा दांडा जोडावाच लागेल. आणि लाकडाच्या दांड्याने जर तोडायला तुम्ही गेलात तर ते वृक्ष तुटणार आहे का, किंवा एखादी वस्तू तुटणार आहे का? नाही तुटणार. त्यासाठी कुऱ्हाड असणं गरजेचं आहे. मग तसंच आपल्याला सुद्धा हा नरदेह प्राप्त झालेला आहे. या नरदेहाला किंमत केव्हा आहे? जोपर्यंत ईश्वर आपल्या अंतरी आहे, जोपर्यंत भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे, तोपर्यंत या देहाला किंमत आहे. जेव्हा आपल्या अंतरीच्या अंतरातून बघा, अंतरात्म्यातून प्रत्यक्षपणे ईश्वर निघून गेला तर या देहाला कोणी विचारणार नाही. बरोबर की नाही? म्हणून सकळ करणे जगदीशाचे. आपल्याला अहंभाव नसावा, अहंकार नसावा, गर्व नसावा. हा देह आपला नाहीये. मग तसंच आहे, ही कुठलीही गोष्ट ही आपली नसते. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? सहनशीलता. कारण जी वस्तू आपल्याला प्राप्त झालेली आहे ती ईश्वर कृपा आहे. हे आपलं महत्भाग्य आहे. मग तसंच लाकडाच्या कुऱ्हाडीने आणि लाकडाच्या दांड्याने विचार करायला हवा की कुठलीही गोष्ट जर एकमेकांबरोबर जर घडत असेल तरच ती आपल्याला सहज आणि शक्य आहे. जर प्रत्येकाने प्रत्येकाला आता आपण विचार जर केला, आपण स्वतःहून जर गर्वपणा आणला तर होणारी गोष्ट होऊन जाईल का? नाही होऊन जाणार. कुठेतरी अडथळे निर्माण होईल. मग शेवटी अडथळे आले की आपण कोणाला हाक मारणार? बरोबर की नाही? म्हणून करता करविता तो आहे. आपण एक निमित्त आहोत. बरोबर की नाही? आपल्याला सुद्धा कर्तव्य काम करायचं आहे, परंतु गर्वाने नाही, अभिमानाने नाही. अभिमान आपल्या बाजूला राहिला पाहिजे. अभिमान ज्या अंगी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी होणारी गोष्ट होऊन जाते, परंतु त्या गोष्टीला व्हॅल्यू नसते. कारण का? आपण सर्व मीपणावर घेतलेलं असतं. माझ्यामुळे झालं, परंतु माझ्यामुळे नाही झालं. बरोबर की नाही? आपण होतो का करायला? नाहीये. करता करविता तो आहे. तो आपल्याला दिसला नाहीये, त्याने आपल्याला करून दिलेलं आहे. मग तसंच आहे. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग पुन्हा कसा दिला आपण श्रवण करूया. ज्याप्रमाणे कुऱ्हाडीला प्रचंड अहंकार होता. आता कुऱ्हाड म्हणजे आपण. ती रागाच्या भरात काय बोलली? लाकडाच्या दांडक्या, तू स्वतःला काय समजतोस? आता आपण जर या ठिकाणावर असतो आणि आपण जर बोललो असतो तर समोरची व्यक्ती ऐकून घेईल का? नाही ना. कुऱ्हाडीने काय सांगितलं? मी ठरवलं तर मोठे मोठे वृक्ष सुद्धा सहज कापून काढेन. आणि आपण जर आता बोललो असतो तर मीपणा नसावा, समर्थ म्हणाले. कारण कोणाशी बरोबरी आपण करायला जाऊच नाही. कारण प्रत्येक वेळेला काय असतं, आपण बरोबरी करायला जातो आणि शेवटी आपणच तोंडावर पडतो. कारण त्या गोष्टीतून आपण समजून घेतलं पाहिजे की आपण नक्की कुठे आहोत. बरोबर की नाही? आणि त्याचप्रमाणे सहकार्य आणि भावना महत्त्वाची असते. आपल्यासोबत असणारा मित्र जर आपल्याला मदत करत असेल तर त्याच्या भावनांशी खेळू नका. त्याचं महत्त्व जाणून घ्या. कारण आपल्याला तो मदत करण्यासाठी पुढे आलेला आहे. आणि अहंकारातून सहकार्य भावनेला जर तडा गेला, जर मीपणा जर आला आणि त्यांनी मदत केलेली असून सुद्धा आपण जर विसरलो तर काम करता येणं अशक्य. आणि परस्पर संबंधी आदरभाव ठेवणे गरजेचं आहे.
आदरातिथ्य आदरभाव असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थाने उत्तम भाग दिला भावनेचं महत्त्व. कोणाच्याही भावनांशी खेळू नका. प्रत्येकाने सहकार्य भावना याला तडा जाईल असं कोणतेही कार्य आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी. जय जय रघुवीर समर्थ.